क्योंकि तुम ही हो अब तुम. तू पण अरिजित सिंगचा फॅन आहेस का? अरे मग काय सवल, अरिजित सिंग म्हणजे एक इमोशन आहे यार. हो, गळ्यात तर भारी आहे. पण तू ती बातमी ऐकलीस का? अरिजित सिंगने आता प्लेबॅक सिंगिंग मधून रिटायरमेंट घेतलीये. काय वेडी झालीस की काय? आत्ता रिटायरमेंट? त्याचे शेवटचे 2 गाणे तर सुपर हिट गेली आहेत. एवढ्या पीकवर असताना रिटायरमेंट कोण घेतं? तेच तर कोड आहे. त्याने म्हटलंय की त्याला नवीन गोष्टी एक्सप्लोर करायच्या आहेत, पण ते फॅन्सला काही पचनी पडत नाहीये. नक्कीच काहीतरी झोल असणार. बॉलिवूड मधलं तेच ते राजकारण, सलमान खान बरोबरची कॉन्ट्रोवर्सी, अजून काहीतरी मोठं शिस्त आहे असं वाटतंय मला. थांब, तुला अजून एक धक्का देते. चर्चा अशी आहे की आता अरिजित सिंग डायरेक्ट पॉलिटिक्स मध्ये उतरणार आहे. राजकारणात अरिजित सिंग? नाही नाही नाही, मला नाही वाटत. अरे आता पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत आणि चर्चा अशी आहे की तो आता स्वतःचा नवीन पक्ष उभा करणार आहे. आणि तसंही तो गेल्या काही वर्षांपासून मुंबई सोडून जियाजंगमध्येच तर राहतोय. हो, ते तर मी पण पाहिलंय. मुलांसाठी फ्री कोचिंग, आरोग्य सेवा, तो आधीपासूनच ग्राउंडवर काम करतोय. आणि त्याचं साधं राहणं, स्पष्ट बोलणं हे लोकांना आय गेस खूप आवडतं. नेमकं तेच ना. आणि तो जर का मैदानात उतरला तर मोठी उलथापालथ होऊ शकते. जो माणूस आपल्या आवाजाने लोकांना रडवू शकतो, तो राजकारणाची दिशा बदलू शकेल का? हे पाहायला मज्जा येणार आहे बरं का. बापरे, म्हणजे आता आशिकीनंतर थेट अंतिम युद्ध सुरू होईल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अरिजित सिंगने गाणं सोडून राजकारणात येणं किती योग्य आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच भन्नाट न्यूज साठी सबस्क्राईब करा जबरी खबरी.